हॅलो अँड वेलकम. सर्वांचं स्वागत आहे आपल्या कॉम्प्लेक्स नंबरच्या सिरीजमध्ये. आज आपण सॉल्व करतोय लोकस ऑफ कॉम्प्लेक्स नंबरचे काही क्वेश्चन्स. आधी आपण लोकस काय ते बघितलं होतं. लोकस डिफरंट फॉर्म पण बघितले जे स्टँडर्ड जॉमेट्रिकल फिगर्स आहे. आजच्या क्वेश्चनमध्ये आपण ॲक्च्युअली फाइंड काय करतो बघा. लोकसचा अर्थ होते एक असा पॉईंट जो कंटिन्युअसली एका रूलमध्ये फॉलो करतो. मग तो पॉईंट कुठला आहे? तो पॉईंट आहे झेड, ज्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही. झेडची व्हॅल्यू काही पण असू शकते, पण तो झेड हा रूल फॉलो करायला पाहिजे. आता सगळ्यात पहिला इशू काय असते सॉल्व करताना? सगळ्यात पहिला इशू की तुम्ही इक्वेशनमध्ये कन्फ्यूज होता. आता बघितलं तर पहिल्याचा डिस्टन्सचा स्क्वेअर मायनस दुसऱ्या डिस्टन्सचा स्क्वेअर दिला. ॲक्च्युली पहिल्या डिस्टन्सचा स्क्वेअर मायनस दुसऱ्यांच्या डिस्टन्सचा स्क्वेअर हा डिस्टन्सचा स्क्वेअर आहे. हा डिस्टन्स नाही. जर डिस्टन्स असतं तर हा हायपरबोला झाला असता. त्याला डिस्टन्स नाही आहे, त्याचा स्क्वेअर आहे ॲक्च्युली. तर ठीक आहे, तर आपण क्वेश्चन सॉल्व करून स्टार्ट करूया. बघा एकदम सिम्पल आहे. जसा नॉटचा स्क्वेअर दिला म्हणजे काय? हा Z+5 आणि Z+5चा कॉन्जुगेट, बरोबर. इथे पण काय होणार? Z-5 आणि Z-5चा कॉन्जुगेट इक्वल्स टू 10. ठीक आहे, तर कॉन्जुगेट आहे सिंपली आपण लिहू शकतो त्याला Z+5 इंटू Z कॉन्जुगेट प्लस 5 मायनस इथे पण Z-5 आणि Z कॉन्जुगेट -5. कारण की 5 कसं आहे, इमॅजिनरी नंबर नाही आहे, रियल नंबर आहे, त्याचा कॉन्जुगेट होत नाही. सिंपली मल्टिप्लाय करा Z इंटू Z कॉन्जुगेट, राईट, प्लस 5Z प्लस 5Z कॉन्जुगेट, नाइस. 5 इंटू 5 25, सो प्लस 25 हा पहिला ब्रॅकेट मायनस याला सॉल्व करा Z इंटू Z कॉन्जुगेट, नंतर -5Z मायनस 5Zचा कॉन्जुगेट आणि 5 इंटू -5 मतलब प्लस 25 इक्वल्स टू टोटल किती आहे 3. आता बेसिकली करायचं काय? झेडची व्हॅल्यू काढायची आहे. ओके, सिम्प्लिफाय करू. मायनसने मल्टिप्लाय करा Z कॉन्जुगेट प्लस बघा तुम्ही 5 कॉमन काढला, मला मिळालं Z प्लस Z कॉन्जुगेट प्लस 25 मायनस मल्टिप्लाय केलं तर Z कॉन्जुगेट. आता बघा इथलं जर मायनस बाहेर काढला आपण तर मायनस होईल प्लस. बाजूला पहिले मायनस मायनस प्लस, इथून 5 कॉमन निघाला, इथे पण काय निघाला 5 कॉमन. इथे पण काय झाला Z प्लस Zचा कॉन्जुगेट आणि हा -25 इक्वल्स टू 10. कितना सिंपल सी गोष्ट आहे. हे प्लस व्हॅल्यू मायनस व्हॅल्यू कॅन्सल, प्लस 25 -25 कॅन्सल आणि Z प्लस Zचा कॉन्जुगेट काय असते? 2 टाइम्स रियल पार्ट. Z प्लस Zचा कॉन्जुगेट काय असते? 2 टाइम्स रियल पार्ट. सो बेसिकली इथे पण 5 ठेवला आपण, हा झाला 2 टाइम्स रियल पार्ट काय आपला x, इथे पण काय झालं 5, आपण झाला 2 टाइम्स रियल पार्ट x इक्वल्स टू 10. ओके, सिम्प्लिफाय केलं तर काय मिळणार बघा, किती सिंपलचं काम आहे. हा झाला 10 आणि हा झाला 10, 10 प्लस 10 20x, सो 20x इक्वल्स टू 10. दोन्ही साईडला 20 ने डिवाइड करा, 20 कॅन्सल, हा झाला 1/2. So therefore x equal to झाला 1/2. आता x equal to 1/2 का कॉन्स्टंट आहे. x equals to जे 1/2 आहे, जे x equal to 1/2 आहे तो कॉन्स्टंट आहे. x equal to 1/2 काय असते? इट इज अ स्ट्रेट लाइन. इट इज अ स्ट्रेट लाइन. x ची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, स्ट्रेट लाइन आहे. x ची व्हॅल्यू कॉन्स्टंट कुठे राहते? वर्टिकल लाइन. तो स्ट्रेट लाइन पॅरलल टू इमॅजिनरी ॲक्सिस म्हणू शकतो तुम्ही. ठीक है, पैरेलल टू इमेजिनरी एक्सिस, पैरेलल टू इमेजिनरी एक्सिस. बेसिकली हा झाला आपला लोकस ऑफ पॉइंट्स आहे. किती सिंपल आहे. आपण प्रॉपर्टी यूज केली तर ॲक्च्युअली डायग्राम काढायची गरज नाही पडली. तर तुम्ही डायग्राम काढून पण सॉल्व करू शकता, असं काही नाही. पण जे गोष्ट सिम्पली सॉल्व असेल त्याला डिफिकल्ट करण्यामध्ये काहीही इंटरेस्ट नाही. सिम्प्लिफाय करायचं जसं होतं तसं, राईट. नेक्स्ट क्वेश्चन वर इथे आयडेंटिफाय करा म्हणते हा लोकस. ओके, तर आपल्याला Z काढायचा आहे. हा अल्फा जो कॉन्जुगेट आहे त्याला एका साईडला घेऊन येतो, कारण की कॉन्जुगेट व्हॅल्यू सोबत राहणार. म्हणजे हा झाला Z कॉन्जुगेट मायनस A कॉन्जुगेट इक्वल्स टू R² अपॉन Z मायनस A. सिंपल आहे. आता आम्ही काय करणार बघा, हे डिवाइड मध्ये इकडे मल्टिप्लाय घेऊन या. सो Z कॉन्जुगेट मायनस अल्फा कॉन्जुगेट इंटू Z माइनस अल्फा इक्वल्स टू R². इजी है, कोई प्रॉब्लम नहीं.
आता बघा टोटल कॉन्जुगेट आहे म्हणजे झेड मायनस अल्फा किंवा ए, इथे मी अल्फा लिहिला, इथे पण अल्फा बघून घ्या, इथे पण अल्फा. सो हा याचा कॉन्जुगेट झाला आणि हा झेड मायनस अल्फा इक्वल्स टू आर स्क्वेअर. दिसते काय झालं, समजलं काय ते. जर समजा आपल्याकडे झेड आहे, एक कॉम्प्लेक्स नंबर त्याचा कॉन्जुगेट, दुसरा कॉम्प्लेक्स नंबर त्याचा कॉन्जुगेट, सो बेसिकली काय बनते तो झेड इंटू झेड कॉन्जुगेट काय असते मॉड झेडचा स्क्वेअर, म्हणजे ज्याला मॉड झेड मायनस अल्फा याचा स्क्वेअर इक्वल्स टू आर स्क्वेअर. दोन्ही साईडला जर आपण रूट घेतलं आपल्याला झेड मायनस अल्फा इक्वल्स टू काय भेटला, आर मिळाला. हे कशाचं इक्वेशन आहे, इट इज इक्वेशन ऑफ सर्कल. इज इक्वेशन ऑफ सर्कल. हा कुठला लोकस बनला, सर्कल. इथे तुम्हाला सर्कल पण माहित पडला. रेडियस किती आहे तुमचा, आर आहे. सो रेडियस इज आर. ठीक आहे. आणि तुम्हाला सेंटर पण माहित पडलं, सेंटर किती आहे, अल्फा. सेंटर किती आहे, अल्फा. हा एक कॉम्प्लेक्स नंबर ज्या ठिकाणी तुमचं काय सेंटर. ओके. तर तुम्हाला त्याबद्दल एक डायग्राम भेटली आहे. त्या डायग्राममध्ये तुमचं काय सेंटर आहे, तुमचं रेडियस आहे. ठीक आहे. आणि सेंटर आणि रेडियस तुम्हाला भेटला, त्याच्याचं कॉम्प्लेक्स नंबर. इझी क्वेश्चन आहे, काही डाऊट नसेल याच्यात, सिंपल्स आहे. ओके राईट. आता नेक्स्ट क्वेश्चन करूया. क्वेश्चन संपलं. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, क्वेश्चनवर फोकस करा. Z is a complex number having argument theta and theta 0 to pi by 2 आहे. तर पहिले theta 0 to pi by 2 आहे, तर आपण x axis y axis करून मार्क करून टाकू. इथे x axis, इथे y axis. इथे पण इक्वेशन जे दिलं आहे त्यावर लक्षात ठेवा की पहिली कंडिशन आपल्याला आहे की जर थीटा 0 to 90 च्या मध्ये आहे तर ॲक्युरेट अँगल आहे, म्हणजे पहिल्या क्वाड्रंट मध्ये येणार. सेकंड केस मध्ये काय आपल्याकडे दिलेलं आहे, मॉड ऑफ z मायनस 3i इक्वल्स टू 3. आताच बघितलं हा काय बेसिकली इट इज अ सर्कल. हा सर्कल आहे. ठीक आहे. सेंटर किती आहे, सेंटर आहे या पॉइंटवर, दॅट इज 3i. आणि रेडियस किती दिला आहे, रेडियस दिला आहे 3. सो इथे जर आपण पकडला 0, इथे किती आहे सेंटर 3i वर आहे. हा आपला पॉइंट झाला 3i. इथून काय काढला, एक सर्कल काढला, त्या सर्कलचा रेडियस किती आहे 3. तर 3 चा रेडियस म्हणजे 3 चा रेडियस ना, इथून सर्कल निघेल बाहेर. इथे तुम्ही बेसिकली थोडंसं आपल्याला इन्क्रीज करतो. ओके वाय. ओके. आपल्याला मिळाला एक असा सेमी सर्कल काढला. ऍक्च्युअली आहे तो सर्कल. तुम्ही राईटला पण काढला, लेफ्टला पण बस काढू शकता सर्कल. एक सर्कल आहे, एक काय सर्कल. सर्कलचा सेंटर किती आहे 3i वर. ओके. नेक्स्ट काय म्हटलं की थीटा इज बिटवीन 90 च्या मध्ये, म्हणजे ॲक्युरेट अँगल आहे. या पॉइंट पासून या सर्कलवर कुठलाही जो झेड पॉइंट असेल, का बरं झेड पॉइंट म्हटलं मी, रिझन सिंपल आहे. झेड पॉइंट का बरं, कारण की हा झेड पॉइंट कशावर आहे, सर्कलवर आहे. याचा लोकस काय बनतो, एक सर्कल बनतो. ही जी लाईन जॉईन केली आपण, समजा हा आपला झाला थीटा. आपल्याला इकडे पण जॉईन करून घेऊ. हा झाला डायमीटरच्या अगेन्स्ट मध्ये तुमची लाईन तयार झाली आहे. हा तुमचा आहे झेड. तुम्हाला झेडचा काय करायचं आहे, लोकस दिला आहे सर्कल. तुम्हाला ही व्हॅल्यू करायची आहे की कॉट थीटा मायनस 6z किती होते. ठीक आहे. कॉट थीटा मायनस 6z किती होते. मग आता हा जर 3i असेल तर हा किती होणार एक्झॅक्टली, दिस इज 6i होणार, कारण की एवढा रेडियस आहे. इथे पण रेडियस तेवढाच राहील. हा झाला 6i. आता डायमीटरच्या अपोजिट फॉर्म मध्ये, हा अपोजिट डायमेट्रिकल फॉर्म आहे ना, अपोजिट डायमेट्रिकल फॉर्म साठी आपण काय करणार आहे, एक इक्वेशन काढणार आहे सर्कलचं. का बरं अपोजिट डायमेट्रिकल फॉर्म, कारण जी प्रॉपर्टी आपण दिली ती प्रॉपर्टी आपण यूज करतोय. दुसरा ऑप्शन काय आपल्याकडे, दुसऱ्या ऑप्शन मध्ये आपण काय करू शकतो की आता हा जर थीटा असेल तर हा पण अँगल काय बनतो थीटा. सर्कलची प्रॉपर्टी आहे, नसेल माहिती लक्षात ठेवा. हा थीटा आहे, हा समजा काहीतरी अँगल असेल अल्फा, आणि हा किती होणार 90. सो टोटल अँगल 90 आहे हा आपला. यातला हा थीटा असेल, हा अल्फा असेल, तर आपोआप काय होणार थीटा होईल. मग हा जर ट्रायंगल मी यूज केला, ठीक आहे, याचं नाव देऊ शकतो. हा जो ट्रायंगल आता मी हायलाइट करतो, हा जर ट्रायंगल समजा मी यूज केला तर या ट्रायंगलसाठी मला रेडियस पाहिजे. रेडियस काढायचं तर पण रेडियस यूज करायचं नाही, रेडियस पाहिजे पण रेडियस यूज करायचं नाही. सो देअरफॉर हा जो काही ट्रायंगल असेल, सो इन ट्रायंगल, ट्रायंगलचे नाव देऊन देऊ आपण काहीतरी. हा सेंटर आहे तो ओ, हा झेड आहे त्याला म्हटलं मी पी, आणि समजा बी म्हणतो, पी ओ बी.
इन ट्रायंगल POB लक्षात ठेवा हा 90 डिग्री आहे. इथे आपण काय करू शकतो, का बरं 90 डिग्री आहे, डायमीटरच्या अपोजिट मध्ये तुम्ही कुठलाही ट्रायंगल काढला तो सर्कलच्या सर्कम्फरन्सवर 90 डिग्री बनवतो. सो इन ट्रायंगल POB आपण घेणार आहे साइन थीटा. देयरफॉर साइन थीटा इज इक्वल टू किती होणार बघा, साइन थीटा अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. अपोजिट साइड किती आहे r, हायपोटेनस किती आहे OB, आणि OB ची व्हॅल्यू किती आहे, एवढा रेडियस 3, एवढा रेडियस 3, 3 आणि 3 किती झाले 6. सो r/6. सो देयरफॉर काय भेटलं आपल्याला बघा, हा झाला देयरफॉर r इज इक्वल टू 6 sin थीटा. ही व्हॅल्यू भेटली आपल्याला पहिली. आता लोकस कशाचा पाहिजे, लोकस पाहिजे झेडचा. मला जर झेडचे पॉईंट लिहायचे असेल तर लेट्स सपोज झेडचे पॉईंट काय राहणार आहे, आर आणि थीटा माहिती आहे आपल्याला. आर किती भेटला आता, आर माहिती आहे, थीटा माहिती आहे. बेसिकली पोलर फॉर्म यूज करू शकतो आर थीटासाठी. आर किती आहे, झेड ऑफ आर आहे 6 sin थीटा, फक्त 6 ने म्हणायचं, 6 सोबत sin थीटा पण आहे आणि एक थीटा. बस आर थीटा मध्ये झेडचा फॉर्म्युला लिहा. सो झेड इक्वल्स टू काय होणार तुमचा 6 r इंटू sin थीटा, म्हणजे r इंटू cos थीटा प्लस i sin थीटा, राईट. हे झालं आपलं झेड. ओके, आता z/6 पाहिजे आपल्याला, कारण की सॉरी काय 6/z पाहिजे, तर 6/z घ्यायचं आहे. 6/z घ्या, याला इकडे घेऊन या, याला इकडे घेऊन या. 6/z जर करायचं असेल तर काय होणार, हा झाला 6/z, हा इकडला z इथे आला, ही इकडली पूर्ण टर्म इकडल्या साईडला गेली. सो 1 अपॉन sin थीटा इंटू cos थीटा मायनस cos थीटा प्लस i sin थीटा, राइट. ओके, एक आपला स्टँडर्ड रूल आहे की आपण कधीही कॉम्प्लेक्स नंबर कसा ठेवत नाही, डिनॉमिनेटर मध्ये ठेवत नाही. तर आपण त्याला बेसिकली काय करणार, रॅशनलाइज, किंवा आपण डायरेक्ट गेलो होतो वर घेऊन गेलो तर मायनस होते. एकच प्रॉपर्टी पण बघितली आहे, म्हणजे आपल्याला काय मिळालं 6/z इज इक्वल्स टू डिवाइड मध्ये sin थीटा आहे तसाच, खालची व्हॅल्यू जर का वर गेली तर आपल्याला काय मिळालं cos थीटा मायनस i sin थीटा, राईट. ओके, याला सेपरेट करा, फक्त वरती लिहितो मी थोडं त्याला वर लिहितो. तर आपल्याला मिळालं 6/z इज इक्वल्स टू, सेपरेट करून घ्या, cos थीटा डिवाइड बाय sin थीटा मायनस i टाइम्स sin थीटा डिवाइड बाय sin थीटा. दोन्ही साइडला sin थीटा कॅन्सल झाला. cos अपॉन sin काय होते, cos अपॉन sin काय होते, cos अपॉन sin होते आपला cot. सो इथे आपल्याला व्हॅल्यू मिळाली बघा 6/z इक्वल्स टू cot थीटा मायनस i. आपल्याला फक्त काय पाहिजे, cot थीटा पाहिजे, आपल्याला काय पाहिजे फक्त cot थीटा पाहिजे. सो ही व्हॅल्यू इकडे घेऊन जायची आणि हा i इकडे घेऊन यायचा. का बरं, कारण आपल्याला ते व्हॅल्यू काढायला सांगितले cot थीटा मायनस 6z. ती व्हॅल्यू राईटला गेली, i इकडला आला, म्हणजे आपल्याला मिळालं cot थीटा मायनस 6/z इक्वल्स टू आपला फायनल आन्सर. ठीक आहे, सर्कलचा लोकस यूज करून आपण हे रिलेशन काढलं. हा इझी क्वेश्चन आहे, काही डिफिकल्ट नाही आहे. काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. ठीक आहे, आणखी काही क्वेश्चन बघूया, नंतर मग नेक्स्ट टॉपिककडे जाऊ. तर नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघा, आपल्याला म्हटलं आहे की झेड बिलॉंग्स टू कॉम्प्लेक्स नंबर, आणि हे काय ते दिलं आहे. आता लक्षात ठेवा, जेव्हा आपण क्वेश्चन सॉल्व्ह करतो असतो तर आपल्याला झेडच्या फॉर्ममध्ये इक्वेशन पाहिजे. आणि झेड सोबत 3 टाइम्स आहे, तर 3 बाहेर जरी काढलं तर फरक पडणार नाही. मग 3 जरी बाहेर काढलं तर तुम्हाला मिळालं 3 टाइम्स झेड मायनस 2/3, कारण की आपल्याला झेडची व्हॅल्यू पाहिजे. प्लस इथून पण 3 बाहेर निघाला, झेड मायनस 2/3 इक्वल्स टू 4. हा 3 दोन्ही साईडला तिकडे जाऊन डिवाइडला पडू शकतो. झेड मायनस 2/3 प्लस झेड मायनस 2/3, दोन्ही साईडला 3 असल्यामुळे मी तिकडे त्याला डिवाइडमध्ये पाडतो 4/3. आता बघा, जर तुम्ही इक्वेशनला लक्षात ठेवलं बरोबर तर हे इलिप्स सारखं दिसते. झेड मधून एक नंबर गेला, झेड मधून दुसरा नंबर गेला, सॉरी प्लस आहे इथे. ठीक आहे, पण जर तुम्ही आता हे फोकस आहे सगळे, दोन्ही काय फोकस आहे, दोन्ही काय फोकस, कारण की झेड प्लस समथिंग झेड मायनस समथिंग
इक्वल टू काय पाहिजे होतं, कॉन्स्टंट नंबर, इथे पण इक्वल टू कॉन्स्टंट नंबर आहे. पण जर मी याला समजा तर काढतो म्हटलं, ड्रॉ करतो म्हणजे काय होणार, एक स्ट्रेट लाईन माझ्याकडे. ओके, इथे एक पॉईंट आहे -2/3, एक पॉईंट आहे इथे 2/3. ठीक आहे, हा पॉईंट आहे ॲक्च्युअली 2/3, हा पॉईंट आहे -2/3 आणि एक झेड. आता झेड आहे कुठे ते चेक करायचं पहिले आपल्याला. झेड साठी जर समजा तो इलिप्स असता तर इलिप्स साठी या दोघांची ऍडिशन काय पाहिजे होती, च्या बरोबर पाहिजे, डबलच्या बरोबर. जर हा पॉईंट जर समजा इथे सेंटर इथे लाय करत असेल कुठे या लाईनवर, त्याचा अर्थ काय होते, या दोघांची ऍडिशन टोटल डिस्टन्सच्या बरोबर झालं पाहिजे. टोटल डिस्टन्स किती दिला आपल्याला, टोटल डिस्टन्स दिलेला आहे 4/3. आता आपण झेड पासून दोघांचा डिस्टन्स काढून बघू. बघा दोन पॉईंट मध्ये डिस्टन्स किती आहे, सो 2/3 मायनस 2/3 आणि राईट हँड साइडला 4/3. इथे पण चेक करा, 2 आणि 2 झाले 4, सो 4/3 इक्वल्स टू 4/3. सो बेसिकली काय झालं की झेड जो पॉईंट आहे तो लाईनच्या बाहेर नाही आहे, लाईनच्या आतमध्ये आहे. जर तो पॉईंट लाईनच्या बाहेर असता तर तो इलिप्स बनला असता, लाईनच्या बाहेर नाही आहे म्हणून तो कशावर आहे, लाईनवर आहे. लाईनवर देअरफॉर इट इज स्ट्रेट लाईन. ज्याचा लोकस कसा आहे, एक स्ट्रेट लाईन आहे, तो कशामध्ये ट्रॅव्हल करते, पुढे ट्रॅव्हल करते. आणि ही गोष्ट आपण आधी पण बघितली स्ट्रेट लाईनच्या इक्वेशन मध्ये, राईट. झेड तर आपण काढू शकतो इझिली, इट इज अ स्ट्रेट लाईन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. थोडीशी गॅप कमी आहे. पहिल्याचा स्क्वेअर प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर रिप्रेझेंट्स अ सर्कल. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. रिप्रेझेंट सर्कल आहे, मी फक्त स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहितो. स्टँडर्ड फॉर्म काय, झेड मायनस 2 + 3i. ठीक आहे, याचा स्क्वेअर पहिल्याचा स्क्वेअर प्लस झेड, इथून मायनस कॉमन काढला, हा झाला 4 + 3i. ओके, याचा स्क्वेअर झाला इक्वल्स टू, आता हा लॅम्बडा जो आहे त्याला मी √λ स्क्वेअर लिहितो. आता लॉजिकली बघितलं, हे पहिलं डिस्टन्स आहे झेड पासून, हे दुसरं डिस्टन्स आहे झेड पासून, हे इक्वल्स टू डिस्टन्सचा स्क्वेअर झाला काहीतरी. म्हणजे जर हे सर्कलची गोष्ट सुरू आहे, हा एक सर्कल आहे माझ्याकडे. ठीक आहे, सर्कल काढला. आता दोघांच्या स्क्वेअरचा डिस्टन्स म्हणजे कोणता ट्रायंगल झाला, राईट अँगल ट्रायंगल झाला. हा झाला राईट अँगल ट्रायंगल. का बरं, कारण की कुठली थेरम आहे, ही थेरम आहे आपली पायथागोरस थेरम. कोणती थेरम आहे, पायथागोरस थेरम आहे. पायथागोरस थेरम कुठे अप्लाय होते, आपल्याला जे माहिती आहे ते आहे राईट अँगल ट्रायंगल मध्ये. म्हणजे हा ट्रायंगल काय झाला, राईट अँगल ट्रायंगल. कुठे बनतोय, झेड मध्ये, तर हा झेड मध्ये राईट अँगल ट्रायंगल बनला आहे. हे दोन पॉईंट काय झाले, डायमेट्रिकली अपोजिट. हा जो पॉईंट आहे हा आपला झाला 2,3 आणि हा पॉईंट झाला आपला 4,2 पॉईंट झाला. सो बेसिकली हे जे डिस्टन्स आहे टोटल, हे डिस्टन्स कशा बरोबर झालं, डिस्टन्स कशाच्या बरोबर झाला, डिस्टन्स डायमीटरच्या बरोबर. आणि डिस्टन्स किती आहे बघा, हॉरिझॉन्टल लाईन तर सेम आहे, म्हणजे वर्टिकल व्हॅल्यूज सेम आहे, म्हणजे फक्त हॉरिझॉन्टल डिस्टन्स चेंज झालं. हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती आहे, 2 आणि 4 च्या मध्ये. बेसिकली दिस डिस्टन्स इक्वल्स टू 2. सो देअरफॉर आपण काय म्हणू शकतो की जे डायमीटर आहे, आता हा रेडियसचा स्क्वेअर असतो. सो रेडियसचा स्क्वेअर इज इक्वल्स टू √λ स्क्वेअर. रेडियस किती झाला आपला, रेडियस किती झाला, लॅम्बडाचा स्क्वेअर. बेसिकली म्हणजे हे दोन, हे याचे डिस्टन्स सरळ सरळ बघा, पहिल्याचा स्क्वेअर प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर इक्वल टू तिसऱ्याचा स्क्वेअर. याचा स्क्वेअर म्हणजे काय झाला, लॅम्बडाचा स्क्वेअर लिहू शकतो, √λ इक्वल्स टू. ठीक आहे, सो √λ स्क्वेअर म्हणजे r². स्क्वेअर आणि लॅम्बडा कॅन्सल, किंवा मग सरळ सरळ यूज करू शकतो तुम्ही. हा जो पॉईंट आहे समजा ए आणि बी म्हटलं, हा AB² इक्वल्स टू काय झाला आहे, दोघांमध्ये डिस्टन्सचा स्क्वेअर दिला ना. सो AB² इक्वल्स टू लॅम्बडा झाला सरळ. सो AB² इक्वल्स टू जर आपण लॅम्बडा लिहिलं, सो AB² इक्वल टू लॅम्बडा म्हटलं तर AB किती आहे, 2 आहे. सो 2चा स्क्वेअर इक्वल्स टू लॅम्बडा झालं. सो देअरफॉर लॅम्बडा इक्वल्स टू 4 झालं. ठीक आहे, रेडियस जर काढतो म्हटलं रेडियस 1 झाला असता. पायथागोरस थेरम लावायची गरज नसती. ठीक आहे, मला सेम पायथागोरस थेरम लागले म्हणजे राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगल याचा अर्थ काय, दोन पॉईंट सर्कलच्या डायमीटरच्या अपोजिट आहे.
डायमीटरच्या अपोजिट असल्यामुळे हे जे टोटल डिस्टन्स आहे ते एकाचं डायमीटर 2 आणि याची व्हॅल्यू किती आहे, याच्या स्क्वेअरची व्हॅल्यू आहे लॅम्बडा. याच्या स्क्वेअरची डायमीटरच्या स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे लॅम्बडा. आपल्याला समजा रेडियस काढला असता तर रेडियस 1 मिळाला असता तर डबल करून त्याचा स्क्वेअर करायचा होता म्हणजे 4 झालं. रेडियसचा इथे रेडियस किती आहे 1, रेडियसचा डबल करून किती झाला असता 2, 2 चा स्क्वेअर करून किती भेटला असता 4. तसं आपण इझिली क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. त्याच्यात क्वेश्चन येतो जरी तो क्वेश्चन सर्कलचा असेल पण तो बेसिकली काय आहे पायथागोरस थेरम आणि सर्कलच्या प्रॉपर्टीशी रिलेटेड क्वेश्चन आहे. राईट, एकदा बघून घ्या तुम्हाला काय तसं डाऊट वगैरे वाटू शकतं असं वाटतं तुम्हाला. क्वेश्चन इझी आहे, क्वेश्चन मध्ये काही डिफिकल्टी असेल असं मला वाटत नाही. राईट, आता आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन कडे येऊया की असं काहीतरी इक्वेशन दिलं आहे. दिस इक्वेशन रिप्रेझेंट्स अ सर्कल. ओके, आता इक्वेशन सर्कल रिप्रेझेंट करते ते तर आपल्याला माहिती आहे का बरं, कारण की याला जर आपण इकडे येऊन गेलो तर तो आपण फॉर्म्युला बघितला. इट रिप्रेझेंट्स सर्कलचं इक्वेशन. तर आपण काय करणार, mod z minus 2 equals to 2 times mod z minus 3. आता लक्षात ठेवा जर आपल्याला रेडियस करायचा असेल एक तर डायमेट्रिकल फॉर्म पाहिजे. हा डायमेट्रिकल फॉर्म नाहीये. सेकंड ऑप्शन काय, आपण या इक्वेशनला x आणि y मध्ये लिहू शकतो आणि x आणि y मध्ये इक्वेशन लिहायसाठी आपल्याला काय करावं लागेल, याला स्क्वेअर करावं लागेल. स्क्वेअर का, कारण की डिस्टन्स आहे, डिस्टन्सला आपण डायरेक्ट काढू शकत नाही. डिस्टन्स काढलं रूटच्या आतमध्ये आपण दोन्ही साईडला स्क्वेअर करू. सो स्क्वेअरिंग बोथ साइड. हा झाला z minus 2 mod square आपला 4 times z minus 3 square 2 चा स्क्वेअर 4 आणि याचा स्क्वेअर इक्वल. आता z आणि हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. जर z ला तुम्ही put x plus y put z is equals to x plus iy ही व्हॅल्यू पुट करा. z plus xy iy ची व्हॅल्यू जर पुट केली तुम्हाला काय मिळणार बघा, x plus iy minus 2 चा स्क्वेअर is equals to 4 times x plus iy minus 3 चा स्क्वेअर. एकदम सिंपल सा काम आहे. रियल पार्ट सोबत सोबत लिहा. हा तुला x minus 2 चा प्लस iy स्क्वेअर इक्वल्स टू 4 टाइम्स इथे काय x minus 3 प्लस iy याचा स्क्वेअर. आता दोघांचा मॉड्युलस आहे तर मॉड्युलस काय रूटच्या आतमध्ये जाईल. रूटच्या आतमध्ये रियल पार्टचा स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर मग याचा स्क्वेअर आहे इक्वल्स टू 4 टाइम्स इथे पण तेच अंडर रूट रियल पार्टचा स्क्वेअर दॅट इज x minus 3 चा स्क्वेअर प्लस y स्क्वेअर आणि याचा स्क्वेअर. स्क्वेअर आणि रूट कॅन्सल. आता थोडं एक्सपांड करू आपण. बघा x minus 2 चा होल स्क्वेअर काय होते, x स्क्वेअर minus 4x प्लस 4 प्लस y स्क्वेअर इक्वल्स टू 4 टाइम्स इथे x स्क्वेअर minus 6x प्लस 9 प्लस y स्क्वेअर आणि सगळं कशामध्ये ब्रॅकेट मध्ये. ठीक आहे, सगळं एका साईडला घेऊन या. एक एक करत याला तिकडे घेऊन जायचं कारण की 4 स्क्वेअर त्याला मल्टिप्लाय करतो मी. सध्या आपल्याला 4 स्क्वेअर 4x स्क्वेअर मायनस 24x प्लस 36 प्लस 4y स्क्वेअर सगळ्या साईडला घेऊन या. हा प्लस x स्क्वेअर झाला मायनस x स्क्वेअर प्लस 4x मायनस 4 आणि मायनस y स्क्वेअर. राइट साइड इक्वल्स टू 0. एवढं सारं करायची गरज काय, कारण की आपल्याला सर्कलचा रेडियस काढायचा आहे. हा जर डायमेट्रिकल फॉर्म मध्ये असता आपण त्याचे एंड पॉईंट लिहिले असते आणि 2 पॉईंट मध्ये डिस्टन्स घेऊन आपण डायरेक्टली सांगितलं असतं की रेडियस किती आहे. आणि या केसमध्ये आपण सॉल्व्ह करू. 4 मधून 1 गेला, हा झाला 3x स्क्वेअर. आता y स्क्वेअरची व्हॅल्यू बघू, हे संपलं. ठीक आहे, 4y स्क्वेअर मधून 1 गेला, हा झाला प्लस 3y स्क्वेअर. नाईस. आता 24 मधून 4 गेले, आता मायनस 20x y तर आहे आपल्याकडे. सो 36 मायनस 4 हा झाला प्लस 32 इक्वल्स टू 0. आता याला तुम्ही जर स्टँडर्ड इक्वेशन सोबत कंपेअर करता, कोणतं स्टँडर्ड इक्वेशन, कशाचं, सर्कलचं स्टँडर्ड इक्वेशन. सर्कलचं स्टँडर्ड इक्वेशन आहे आपलं रेडियस करायच्या आधी. सर्कलचं स्टँडर्ड इक्वेशन काय रिकॉल करा, कोऑर्डिनेट ज्योमेट्रीमध्ये शिकलो असणार आपण. इक्वेशन आपल्याला बरोबर लिहून घ्या. आपल्याला x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर पाहिजे असते. 3 ने डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळेल बघा, x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर
माइनस 20/3x, ठीक है, प्लस 32/3 इक्वल्स टू 0. आता इक्वेशन माहिती आहे स्टँडर्ड सर्कलचं इक्वेशन काय, तुम्ही स्टँडर्ड सर्कलचं इक्वेशन ते आहे x² प्लस y² प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इक्वल टू 0. जर तुम्ही दोघांना कंपेअर केलं साईड बाय साईड, x² आहे, y² आहे, तर g किती मिळाला आपल्याला, g मिळाला आपल्याला -10/3. g आपल्याला किती मिळाला -10/3. जी भेटला -10/3. इथं y ची टर्म नाही आहे, पण इथं y ची टर्म आहे, तिथं y नाही म्हणजे y सोबत काय असेल 0 असेल, f झाला 0 आणि c किती भेटला 32/3. ठीक आहे. जर तुम्हाला फॉर्म्युला माहिती असेल रेडियसचा, रेडियसचा फॉर्म्युला किती होता, r = √g² प्लस f² मायनस c. बस व्हॅल्यू पुट करा, तुम्हाला रेडियस भेटून जाईल. सो r = √g² किती आहे -10/3², ठीक आहे, प्लस y चा 0 आहे 0² मायनस c किती आहे 32/3. ठीक आहे, तो सिंपलीफाय करू आपल्याला. सो √10² मायनस दोन्ही बऱ्याने खाली 3 ने मल्टिप्लाय करा तर खाली 9 झाला, हा झाला 9, हा झाला 2, हा झाला 6, 96. तो बेसिकली आपल्याला काय मिळालं √4/9. 4/9 चा किती होते, सो 2/3 इज द रेडियस. आता क्वेश्चन पण असं म्हणून कसं तर 2/3 ला आपण शॉर्टकट घेऊ शकतो का, तर तुम्हाला तसं ट्राय करायचं असेल तुम्ही एकदा जनरल फॉर्म मध्ये इक्वेशन लिहून बघा. इथे a घ्या, इथे b घ्या, त्याला सॉल्व करून बघा इक्वल टू किती येते, तर असे येते का 2/3 सेम चेक करून बघा, नाही येणार. ओके, कारण की राईट साईडच्या व्हॅल्यूवर खूप डिपेंड करते, ते क्रॉस मल्टिप्लाय होतात. सो बेसिकली आपला रेडियस किती मिळाला, रेडियस मिळाला आपल्याला 2/9. आणखी एक किंवा दोन क्वेश्चन बघूया, नंतर आपण याला स्टॉप करूया. शेवटचे दोन क्वेश्चन बघूया. दिलेला आहे की इफ z1 z I आणि iz आर कोलिनियर देन फाइंड द लोकस ऑफ z. कोलिनियर म्हणजे काय, एका लाईन मध्ये आहे. जर समजा माझे 3 पॉइंट असेल, 3 पॉइंट जर कोलिनियर आहेत, समजा हा एक असेल समजा z, इथे कुठेतरी असेल I, इथे असेल iz. आता ऍक्च्युअली असं होणार नाही, तर समजा आहे, तर कंडिशन काय राहणार, तर कंडिशनसाठी काय करतो आपण की जर समजा ह्या 3 पॉइंटचा मिळून जर ट्रायंगल बनला असता, त्याचा एरिया काय पाहिजे असता 0. जर 3 पॉइंटचा ट्रायंगलचा एरिया 0 झाला म्हणजे हा जो ट्रायंगल होता इथे आपला ऑलरेडी, समजा हा आपला आय पॉइंट होता, ठीक आहे, या आय पॉइंटला मी खाली खाली घेऊन आलो, तर हा एरिया कमी होत गेला. जेव्हा एरिया 0 होईल तर आय पॉइंट कशावर राहणार आहे, लाईनवर. मग एरिया ऑफ ट्रायंगल काय असते, सो फॉर कोलिनियरिटी आपल्याला ऑलरेडी माहित आहे. सो फॉर कोलिनियरिटी सिंपलचा फॉर्म्युला आहे आपला की डिटर्मिनंट ऑफ, पहिले कॉम्प्लेक्स नंबर लिहायचे z I आणि iz, नंतर त्याचा कॉन्जुगेट लिहायचा, सो z कॉन्जुगेट, I चा कॉन्जुगेट मायनस I, इथे कॉन्जुगेट केलं तर मायनस I इंटू z कॉन्जुगेट, आणि 1 1 1 शुड बी इक्वल्स टू 0. सिंपलीफाय करणं सोपं काम आहे, फक्त काय करायचं आहे डिटर्मिनंट काढायचं. डिटर्मिनंट काढूया, कसं काढायचं, विथ रो किंवा विथ कॉलम तुमची चॉईस. सो z इंटू मायनस I मायनस मायनस प्लस iz कॉन्जुगेट, नाइस, ठीक आहे. नंतर सेकंड टाइम मध्ये मायनस z कॉन्जुगेट इंटू रो गेली, कॉलम गेला, I इंटू 1 I मायनस iz आणि शेवटी प्लस 1 इंटू ही रो गेली, हा कॉलम गेला, अजून I इंटू I चा स्क्वेअर मायनस 1, मग I इंटू I चा स्क्वेअर मायनस 1 मायनस मायनस प्लस z कॉन्जुगेट, ठीक आहे, माइनस I इंटू I चा स्क्वेअर, ठीक आहे, I इंटू I चा स्क्वेअर मायनस 1 आणि मायनस मायनस प्लस, आणि इथे ऑलरेडी मायनस असते, सो मायनस z शुड बी इक्वल्स टू 0. ठीक आहे. डिटर्मिनंट सॉल्व करता येत असेल तर बघून घ्या मॅट्रिक्सच्या सेक्शन मध्ये. आता आपण सॉल्व करू. मायनस iz प्लस I टाइम्स z इंटू z कॉन्जुगेट मायनस I इंटू z कॉन्जुगेट माइनस माइनस प्लस I टाइम्स z इंटू z कॉन्जुगेट, ओके, प्लस z कॉन्जुगेट माइनस z इक्वल्स टू 0. राइट.
आता आपण काय करू शकतो या इक्वेशन नंतर इथपर्यंत आपण पोहोचलो, काही प्रॉब्लेम नाही, इझी काम होतं ते. ओके, तर सिम्प्लिफाय करू. जवळचे नंबर सोबत ठेवायचे, जवळचे नाही, दूर ठेवायचे. उदाहरणार्थ इथे पण सेम आहे, इथे पण सेम व्हॅल्यू. सो 2 टाइम्स आय इंटू झेड कॉन्जुगेट. परत सांगतो मॉड झेड करायचं नाही, कारण की आपल्याला झेडची व्हॅल्यू माहिती नाही. जर इक्वेशन एक्स मध्ये पाहिजे असेल तर आपण तिला मॉड झेड आणि तिचा होल स्क्वेअर करू शकतो. 2y इथून जर मायनस कॉमन काढला, मायनस कॉमन काढा, आय कॉमन काढा, इथे काय झाला झेड प्लस झेड कॉन्जुगेट, झेड प्लस झेड कॉन्जुगेट, ठीक आहे, प्लस हे पण झालं, हे पण झालं. आता इथे फक्त जे राहिलं तसंच लिहायचं, झेड कॉन्जुगेट मायनस झेड इक्वल्स टू 0. सिम्प्लिफाय करायचं, ठीक आहे. ओके, हा झाला आपला 2 टाइम्स आय झेड झेड कॉन्जुगेट मायनस आय टाइम्स हा कसला रियल पार्ट, सो 2 टाइम्स एक्स प्लस एवढं सॉल्व करणार. बस व्हॅल्यू पुट करा. हा काय झाला झेड कॉन्जुगेट मायनस झेड, इमॅजिनरी पार्ट झाला. दिस इज 2 टाइम्स इमॅजिनरी पार्ट काय असते 2 टाइम्स वाय डिवाइड बाय आय इक्वल्स टू 0. आता फक्त तुम्हाला काय करायचं आहे, आय ने मल्टिप्लाय करायचं आणि इक्वेशनला सॉल्व करायचं. जर तुम्ही याला आय ने मल्टिप्लाय केलं तर हा झाला एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, कारण की आय मायनस झाला तो, इथे पण आय कॅन्सल होईल. ते आय ने मल्टिप्लाय करा, आपल्याला प्लस एक्स स्क्वेअर सॉरी प्लस एक्स मायनस वाय इक्वल्स टू 0. ठीक आहे, मल्टिप्लाय करा आय ने, तुम्हाला इक्वेशन मध्ये काय मिळणार एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 2x मायनस 2y इक्वल्स टू 0. ठीक आहे, अच्छा x इक्वल टू 2x असते, हा 2y असते इक्वल टू 0. राइट, ठीक आहे. अशा प्रकारे आपण त्याला सिम्प्लिफाय करू शकतो. राइट, सिंपलचा क्वेश्चन आहे, काही डिफिकल्ट नाही आहे. ओके, आय ने मल्टिप्लाय करायचं, सगळं काय केलं आपण आय ने मल्टिप्लाय केलं, मल्टिप्लाइड बाय आय, सॉल्व झाला. सिंपलचा क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे, मोठासा क्वेश्चन आहे, एकदा क्वेश्चन वाचून घ्या. Z1 Z2 Z3 Z4 हे चार काय आहे कॉम्प्लेक्स नंबर आहे. Z1 Z2 Z3 आहे, Z4 काय 4 कॉम्प्लेक्स नंबर आहे. आणि आपल्याला दिलेला आहे Z1 प्लस Z2 प्लस Z3 प्लस Z4 इक्वल्स टू 0. Z1 प्लस Z2 प्लस Z3 प्लस Z4 इक्वल्स टू 0 दिलेला आहे, चार उत्तर 0 दिलेला आहे. ओके, नो प्रॉब्लेम. नेक्स्ट म्हटलं आहे की no two values of 0 such that no two values of are 0. म्हणजे बी आय अशी व्हॅल्यू आहे की बीचे व्हॅल्यूज 0 नाही आहे, दोन कुठलेच 0 नाही आहे. आणि आपल्याला दिलं आहे B1 Z1 B2 Z2 B2 Z3 हे सगळे इक्वल टू 0. आता त्याच्यामध्ये थोडासा एक करेक्शन करायला पाहिजे. जे आपल्याला गिवन कंडिशन आहे त्याच्यामध्ये आपण Z1 Z2 Z3 नसतं, इथे ॲक्च्युली B1 B2 B3 पाहिजे. सो B1 B2 B3 and B4 should be equal to 0. आपण काय प्रूव्ह करायचं ते कॉन्साइक्लिक आहे. We complex number of polynomial and prove that Z1 Z2 Z3 Z4 would be कॉन्साइक्लिक असेल पण कुठल्या कंडिशन मध्ये, या कंडिशन मध्ये. ओके, तर एक कॉन्साइक्लिक साठी आपण फक्त जस्ट ॲज्युम करू की कॉन्साइक्लिक आहे. प्रूव्ह करायचं म्हटलं काय की कॉन्साइक्लिक आहे. आपण 4 पॉईंट घेऊन कुठले तरी आपण समजा Z1 म्हटला, ठीक आहे, हा P1 A पॉइंट है Z1, पोजिशन आपण घेऊ B पॉइंट, हा झाला Z2, पुढे दुसरा पॉइंट घेऊन घ्यायचे, हा झाला C झाला Z3, आणि इथे कुठला तरी चौथा पॉइंट घ्यायचा D Z4. आता सगळ्यामध्ये कॉमन पॉइंट काहीतरी पकडला आपण P, आपल्याला माहिती नाही. मग आता सगळ्यात पहिला आपण प्रूव्ह करायचं की हे जर समजा 4 पॉइंट कॉन्साइक्लिक असेल तर पहिले इंटरसेक्ट व्हायला पाहिजे. हे जर इंटरसेक्ट होत असेल तर आपण याचं मल्टिप्लिकेशन दाखवू शकतो. या केसमध्ये तुम्ही बाहेर पण घेऊ शकता पॉईंट, काय हरकत नाही.
तर कॉन्सायक्लिक साठी हे जे प्रोडक्ट आहे AP इंटू PB शुड बी इक्वल्स टू CP इंटू PD हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं. कारण ही प्रॉपर्टी कशाची आहे, कॉन्सायक्लिक पॉईंट्सची. काय करायचं बघा, आपल्याला गिवन कंडिशन आहे B1 प्लस B2 प्लस B3 प्लस B4 शुड बी इक्वल्स टू 0. सॉरी, त्यावर काय आपण B1 B2 एका साईडला ठेवू, एका टाइम एवढे सारे आपण सॉल्व करणार नाही. हा राईटला गेला तर काय होणार, मायनस B3 प्लस B4. कारण की सगळ्यात पहिले आपल्याला प्रूव्ह करायचं की हे दोन लाईन काय करतात, इंटरसेक्ट करतात. इंटरसेक्ट केल्यानंतर बाकीच्या गोष्टी करू. तर सेकंड मध्ये आपल्याला जी गिवन कंडिशन आहे, सेकंड कंडिशन आहे ते सेम कंडिशन करू आपण. B1 Z1 प्लस B2 Z2 याला पण राईट साईडला पाठवून देऊ मायनस B3 Z3 प्लस B4 Z4. आता काय करणार, या दोघांना मी डिवाइड करतोय. समजा पहिलं इक्वेशन आहे, हे आपलं सेकंड इक्वेशन आहे. डिवाइड करायचं रिझन काय, कारण की मला दाखवायचं की लाईन आहे. लाईन असेल तर सेक्शन फॉर्म्युला आपण अप्लाय करू शकतो. सेक्शन साठी आपण कॉन्स्टंट नंबरने मल्टिप्लाय करतो, तो हा कॉन्स्टंट नंबर आहे म्हटलं ना, B सब्जेक्ट बिलॉंग्स टू रियल नंबर. सो दोघांना जर मी डिवाइड केलं तर मला मिळालं B1 Z1 प्लस B2 Z2 डिवाइडेड बाय B1 प्लस B2. आता सेक्शन फॉर्म्युला equals to minus B3 Z3 plus B4 Z4 divided by minus B3 plus B4. दोन्ही मायनस कॅन्सल. याचा अर्थ काय, दोन्ही पॉइंट काय एक सेम पॉइंट रिप्रेझेंट करते. तो पॉइंट कुठला आहे, P ऑफ Z. याचा अर्थ हे दोन्ही लाईन काय करताय, इंटरसेक्ट करते सर्कलच्या आतमध्ये. तो बाहेर पण करू शकतो, पण बेसिकली दोन इंटरसेक्ट करताय. मग जर हे 4 पॉइंट कॉन्सायक्लिक असेल, जर हे 4 पॉइंट कॉन्सायक्लिक असेल तर आपली कंडिशन काय, फॉर A, B, C and D टू बी कॉन्सायक्लिक. जर आपल्याला कॉन्सायक्लिक करायचं असेल, टू बी कॉन्सायक्लिक आपल्याला काय पाहिजे, हे फॉर्म्युला पाहिजे की PA इंटू PB शुड बी इक्वल्स टू PC इंटू PB. हे प्रूव्ह करायचं. ओके, चलो ठीक आहे. कॉन्सायक्लिक काय ऑलरेडी म्हटलंय, त्यानंतर प्रूव्ह करायचं. चला PA किती आहे, PA इंटू PB. ओके, PA इंटू PB सॉल्व करायचं आपल्याला. PA इंटू PB. सो PA जर आपल्याला करायचं बघा, हा टोटल समजा डिस्टन्स B1. आता बघा इथे एक खास गोष्ट, काय इम्पॉर्टंट गोष्ट आहे खास, की आपण हा सेक्शन फॉर्म्युला अप्लाय केला. Z1 सोबत B1 आला, Z1 सोबत B1 आला म्हणजे हा आपला B1 आहे. हा किती आहे, B2 आहे. टोटल किती झालं, B1 प्लस B2. सेम लॉजिक Z3 सोबत लावा. हा झाला इकडल्या साईडचा B3 आणि हा झाला इकडल्या साईडचा B4. बरोबर, म्हणजे टोटल लेंथ जर आपली Z2 मायनस Z1 असेल किंवा Z1 मायनस Z2 असेल, सो PA ची व्हॅल्यू किती होणार, टोटल लेंथ जर माझी असेल Z1 मायनस Z2 किंवा Z2 मायनस Z1, याच्यामधला किती पोर्शन आपल्याला भेटला, फक्त B2 वाला पोर्शन आपल्याला भेटला. सो हा भेटला B2 डिवाइडेड बाय B1 प्लस B2. ठीक आहे, इनटू PB मध्ये किती पोर्शन भेटणार, मग B1 अपॉन B1 प्लस B2 चा पोर्शन, कशामधला Z1 मायनस Z2 चा. सेम लॉजिक येणार PC सोबत. PC ला किती भेटला पोर्शन, B4 वाला भेटला. सो B4 अपॉन B3 प्लस B4. आणि त्याच्यापैकी आपण पोर्शन, तो पोर्शन आहे Z3 मायनस Z4 मधला. आणि इनटू त्याला भेटला B3 चा पोर्शन, कशापैकी B3 प्लस B4 मधला, कशामधला Z3 मायनस Z4 मधला. नाइस. कॉन्सायक्लिकच्या हेच कंडिशन लागते. थोडं सिम्प्लिफाय करा. B2 B1 B2 B1 B2 शुड बी इक्वल इनटू B1 प्लस B2 चा होल स्क्वेअर मल्टिप्लाय करतो ना आपण, आणि याला Z1 मायनस Z2 चा होल स्क्वेअर. ठीक आहे, आणि शुड बी इक्वल्स टू इकडे काय झालं, B3 इंटू B4 अपॉन B3 प्लस B4 चा होल स्क्वेअर इंटू मॉड ऑफ Z3 मायनस Z4 चा स्क्वेअर. नाइस, बरोबर. सिंपलचा फॉर्म्युला, सिंपलची कंडिशन आहे, राइट. आता सिंपल आपण काय बघितलं का, पहिल्या कंडिशन मध्ये
जर ह्या दोन्ही व्हॅल्यू सेम असेल त्याचा डिस्टन्स पण काय राहणार आहे, मॉड्युलस पण काय राहणार आहे, सेम राहणार आहे. b1 + b2 = b3 + b4, b1 + b2 = b3 + b4. याचा अर्थ आपण दोघांना काय करू शकतो, कॅन्सल करू शकतो, कारण की सेम व्हॅल्यू आहे. आपल्याला काय मिळालं बघा, b1 b2 मॉड्युलस का बरं प्लस किंवा मायनस वेगळे राहू शकते. सो z1 - z2 चा स्क्वेअर इक्वल्स टू b3 b4 into z3 - z4 चा स्क्वेअर. ठीक आहे, तर बेसिकली आपल्याला हे प्रूव्ह करायचं होतं. ठीक आहे, जर तुम्हाला एक्झॅक्टली त्यासारखं लिहायचं असेल तर लेफ्ट साईडला डिवाइडला घेऊन या. जर तुम्ही लेफ्ट साईडला डिवाइडला घेऊन आले आहे तर तुम्हाला काय मिळणार, मॉड ऑफ b1 b2 into z1 - z2 चा स्क्वेअर डिवाइडेड बाय b3 b4 डिवाइडेड बाय z3 - z4 चा स्क्वेअर इक्वल्स टू हे आपल्याला प्रूव्ह करायचं. अशा प्रकारे आपण कॉम्प्लेक्स नंबरची जॉमेट्रिकल लोकस इझिली फाइंड करू शकतो, त्याच्याशी इझिली डील करू शकतो. फक्त गिवन कंडिशन गिवन प्रॉपर्टीजवर तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल. राईट. सो इथे आपण हा टॉपिक स्टॉप करूया आणि एक लास्ट टॉपिक बाकी आहे आपला, दॅट इज रूट्स ऑफ युनिटी. तो एका लेक्चरचा टॉपिक आहे, आपण त्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये कंप्लीट करूया. ठीक आहे, तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन टेक केअर, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.